ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन म्हणतो, फायनली माझी चॉकलेट तयार आहेत. तर आता नुपूर म्हणते, हो खूप छान झाली असतील चॉकलेट. तर अर्जुन म्हणतो, ही किती सोपी रेसिपी आहे. तर नुपूर म्हणू लागते, नाही अर्जुन, जगात अशी कोणतीच गोष्ट नाही किती सोपी आहे. परंतु जर त्याला प्रेमाची जोड असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मला माहीत आहे तुझं सायलीवर खूप प्रेम आहे आणि जेवढं तुझं सायलीवर प्रेम आहे तितकीच ही चॉकलेट गोड आणि मस्त झाली असणार याची मला नक्कीच खात्री आहे. तर अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच नूक. तर नपून म्हणू लागते, अर्जुन यापुढे जर तुला कोणती मदत लागली तर मला नक्की फोन कर आणि या पुढच्या व्हिडिओ कॉलमध्ये सायली तुझ्या सोबत असेल एवढं मात्र नक्की. तर आता नुपूर अर्जुनला म्हणू लागते, आणि हो यापुढे जर काही बनवायचं असेल आणि काही मदत लागली असेल तर मला नक्कीच फोन कर, कारण अर्जुन ज्याप्रमाणे सायली तुझं आयुष्य आहे त्याप्रमाणे स्वयंपाक बनवणं हे माझं आयुष्य आहे. स्वयंपाक बनवणं ही फक्त माझी आवड आणि माझा व्यवसाय नाही, तर समोरच्या व्यक्तीपर्यंत भावना पोहोचवण्याचं साधन आहे. आता नुपूरला जेवणाची किती आवड आहे हे तिच्या बोलण्यातून कळून आलेलंच असतं. तर आता नुपूर म्हणू लागते, चला तर मग मी फोन ठेवू का. चल अर्जुन बाय. कल्पना मावशी बाय असं म्हणत आता नुपूर फोन ठेवते. तर अर्जुन म्हणू लागतो, खरंच नुपूरची किती छान मदत झाली ना, आणि माझ्या बायकोसाठी चॉकलेटही तयार आहेत. तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन सायलीसाठी काहीही केलं तरी सुद्धा तू किती खुश होतोस रे. तर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो की हो, कारण ती आहेस तशी गोड, कारण तिच्यासाठी फक्त व्हॅलेंटाईन डेच नाही तर इतर दिवशीही काही ना काहीतरी खास करत राहावं असं मला नेहमीच वाटतं. आता अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कल्पनाताई खुश होतात. तर त्यानंतर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, आलोच मी चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवून. असं म्हणत आता अर्जुन चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवायला जातो. पण आता हे दृश्य प्रियाने पाहिलेलं असतं आणि प्रिया हसतच मनाशी म्हणते, तू सायलीला कितीही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न कर परंतु मी तसं होऊच देणार नाही. आणि आज तर तू सायलीसाठी एवढ्या कष्टाने बनवलेली चॉकलेट तिच्यापर्यंत तर मी पोहोचूच देणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता सायली आणि चैतन हे ठरल्याप्रमाणे देसाई यांच्या साईटवर पोहोचलेले असतात. आता ते काउंटरवर विचारतात त्यावेळी त्यांना कळतं की सर आता साईटवरच आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथे ते भेटू शकतात. आणि म्हणूनच सायली आणि चैतन्य बाजूला चालू असणाऱ्या साईटवर येतात. आता चैतन्य त्यांच्या सरांना भेटतो तर त्या सरांचं नाव असतं मिस्टर म्हात्रे. तर चैतन्य त्यांना म्हणू लागतो की तुमची जी केस आहे ती आमच्याकडे आहे आणि त्या फ्रॉड सिमेंट केसच्या काही आम्हाला डिटेल्स हवे आहेत. तर ते म्हणू लागतात की ते सर्व डिटेल्स आमच्या हेड ऑफिसला आहेत. तर सायली त्यांना म्हणते, माफ करा सर परंतु या केससाठी आमच्यासाठी एक दिवस महत्त्वाचा आहे. हो तर आम्ही थांबायला तयार आहोत, तुम्ही डिटेल्स मागून घ्या. तर इकडे सायलीला अर्जुन फोन करत असतो. तर ते सर सायली आणि चैतन्यला म्हणतात, चालेल काहीच हरकत नाही परंतु तुम्ही आमच्या हेड ऑफिसमध्ये बसा, कारण कदाचित तिथे जर काही कॉफी असतील तर मी त्या तुम्हाला देईन आणि जर या सगळ्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंटची गरज असेल तर तेही मी मागवून घेईन. तर आता सायली चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही यांच्या सोबत जाल का, कारण हे पुन्हा पुन्हा मला फोन करतायत आणि जर मी फोन नाही उचलला तर हे फोन करायचे काही थांबणार नाही. एकदाच काही ते बोलून घेते. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे. आता अर्जुन इकडे म्हणतो, सायलीने फोन कट केला आणि म्हणून अर्जुन सायलीला पुन्हा एकदा फोन करतो. सायली म्हणते, बोला. तर आता अर्जुन म्हणतो, बोला मॅडम, कसं चाललंय, काय करताय. तर सायली अर्जुनला म्हणते, छान चांदण्यात झोपड्यावर बसून नारळाचं पाणी पिते, तुम्हाला हव्ये. आता मात्र अर्जुन शांतच होतो. आता सायली अर्जुनकडे थोडी रागाने पाहताच अर्जुन म्हणतो, ओ मॅडम चिडले आहेत. तर सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुनने तोंडाला सगळीकडे चॉकलेट्स लावलेले असतात.
चॉकलेटची पावडर सगळ्या तोंडाला असते, तर सायली अर्जुनला म्हणते, हे काय सगळं हो? तुम्ही स्वयंपाक करताय पण तुमचा एवढा चेहरा का रंगलाय सायली? सुभेदार अशी काही रंगून वगैरे काम करत नाही. तर आता अर्जुन लगेच आपल्या टॉवेलने तोंड पुसतो, तर सायली म्हणते काय लागले नक्की? तर अर्जुन खोट बोलत म्हणतो काही नाही. ते कणिक कणिक म्हणत होतो ना, तेला लागलंय माझं जाऊ देत. पण मला एक सांग, तू काही खाल्लेस ना उपाशी अशी बाहेर फिरू नकोस सायरी म्हणते. तुम्ही आता मला हे सांगायला फोन केलाय का हे विचारायला फोन केलाय का की तू काही खाल्लेस की नाही? तुम्हाला कळतं का हो मी कामात आहे तर? अर्जुन म्हणतो हो का तू सुद्धा अशी मला फोन करत असतेस ज्यावेळी मी ऑफिसमध्ये असतो आणि किती वेळा फोन करतेस हे तुला माहीत आहे का? तुम्ही चहा पिलात का हो? तुम्ही कॉफी पिलात का? ब्रेकफास्ट केलात का? जेवलात का? आज बागेमध्ये गुलाबाचं फुल फुललं घरामध्ये काय घडलं हे सगळं काही सांगायला तू मला फोन करतेस आणि त्यावेळी मी चिडतो का नाही ना? पण तू किती चिडलीस दिसते का तुला? सायली म्हणते हो. तुम्हाला कळते का मी इथे बाहेर उन्हात काम करते बघा ना, किती घाम फुटलाय, किती गरम होते. आता मात्र सायली थोडा घाम काय पुसते. तर आता अर्जुन लगेच म्हणू लागतो, हाणून बायको मी तुला म्हणतोय की मान्य कर. आणि हो आता खरी आहे, कारण माझी काम तुला छेपणार नाहीयेत. सायली म्हणते अजिबात नाही. मी जरा खांब काय पुसला तर तुम्हाला काय वाटलं की मी दमली आहे? नाही, मी दमली नाहीये. मी माझी काम अगदी व्यवस्थित करते. आणि त्याच वेळी सायली ज्या व्यक्तीच्या शोधात असते त्या व्यक्तीचा सायलीला धक्का लागतो. सायली म्हणते सॉरी सॉरी. तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते चला माझी बाकीची काम मला पूर्ण करायची आहेत असं म्हणत आता सायली अर्जुनचा फोन ठेवत असते. परंतु या सगळ्या गडबडीमध्ये ज्या रमेश नावाच्या व्यक्तीचा सायली आणि चैतन्य अर्जुन सर्वजण शोध घेत असतात, ती व्यक्ती मात्र तिथून निघून गेलेली असते. कारण सायलीच्याही तितकं काही लक्षात आलेलं नसतं. पण दुसरीकडे आता सायली तिच्या कामामध्ये व्यस्त असते आणि इकडे अर्जुन मात्र सायलीच ते बोलणं पाहून मनाशीच म्हणतो चिडली. आता सायलीला चिडलेल पाहून अर्जुनला मात्र आनंद होतो. पण आता घरची अजून काय काम करायची याचा अर्जुनच्या डोक्यात विचार चालू असतो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा, हत्या, रविराज सर आणि सुमन काकू जेवणासाठी बसतात. परंतु सुमन काकूंच्या लक्ष कुठेच लागत नसतो. ते शांतपणे विचार करत असतात. तर आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सुमन अगं काय झालंय, 2 घास तरी जेवून घे ना. परंतु सुमन काकू कधी जेवत नाहीत. रविराज सर म्हणतात, सुमन अगं ज्या माणसासाठी तू तुझी अशी अवस्था करून घेतलीस तो माणूस त्याच्या लायकीचा तरी आहे का ग? तर आता सुमन काकू म्हणतात नाही भाऊजी, त्या माणसाची तेवढी लायकीच नाहीये. परंतु तरी सुद्धा मनातून हा विचार जातच नाहीये की त्यांना जेलमध्ये काय खायला मिळत असेल, काय जेवण मिळत असेल. सुखी भाकर, पाण्यासारखी आमटी, आणि मी मात्र इथे भरल्या ताटावर बसली आहे. रविराज सर म्हणतात, त्याचा विचार करून तू जेवणार नाहीयस का? सुमन, त्याचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस का? सुमन, तुला एक सांगू का आता? तर मला नागराजपेक्षा तुझा राग येत आहे. अगं ज्या माणसाने तुला मारहाण केली, तुला आतापर्यंत शारीरिक मानसिक त्रास दिला, ज्याने मला मारण्याचा, माझा खून करण्याचा प्रयत्न केला, माझं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला, त्या माणसासाठी तू जेवत नाहीयेस. त्या माणसाची तुला काळजी वाटते. तर सुमन काकू म्हणू लागतात, भाऊजी मला माहीत आहे तुम्ही बोलताय ते सगळं काही मला पटते, पण कितीही झालं तरी मी त्यांची बायको आहे. तर आता रविराज सर म्हणतात, कमाल आहे सुमन, तुझी खरंच कमाल आहे. सुमन, कुठल्या जमान्यात जगतेस तू? नवरा कसाही वागला तरी त्याला तू देवच मानणार आहेस का? आणि त्याला देव मानायचं असतं का? अगं ज्या माणसाने तुझा जीव घेण्याचा, आम्हा सगळ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाला तू तुझा देव मानतेस का? अगं पण तू हे कसं विसरू शकतेस की त्या माणसाचा मुखवटा तर तूच फाडलायस. तू या सगळ्यामध्ये खंबीरपणे उभी राहिलीस, तू आम्हाला साथ दिलीस,
तू सत्य जगासमोर आणलं आणि म्हणूनच आज तो माणूस जेलमध्ये गेला आहे. आणि या सगळ्यात तुला सगळं माहीत असतानाही तुला आता त्याच्या जेवणाची काळजी वाटते असं म्हणत रविराज सर सुमन काकूंना या सगळ्यातून बाहेर काढण्याचा समजावण्याचा प्रयत्न करत असतात. आता रविराज सर थोडे चिडलेही असतात. प्रतिमा त्या रविराज सरांना शांत करत म्हणतात, अहो तुम्ही चिडू नका सुमन, तू थोडा जेव ब्र. सुमन काकू एक घास तोंडात घालतात, परंतु शेवटी घशाखाली काही घास उतरत नसतो आणि म्हणूनच सुमन काकू एक घास खाल्यानंतर जेवणाला नमस्कार करतात आणि उठून जाणार. परंतु त्याचवेळी प्रतिमा त्या आवाज देत म्हणतात, सुमन बस खाली. सुमनगर नागराज भाऊजींना त्यांच्या कर्माची फळ मिळाली आहेत, त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. मग इतकं सगळं असताना या त्यांच्या विचारामध्ये तू स्वतःला त्रास करून का घेतेस, त्यांच्यामुळे तू स्वतःची तब्येत का बिघडवतेस. सुमन आतापर्यंत तू त्या माणसासाठी जगता आलीस ज्या माणसांना तुझी कधी किंमतच नव्हती, परंतु सुमन आता स्वतःसाठी जगायला शिक असं म्हणत प्रतिमा त्या मायेचा घास सुमन काकूंना भरवतात. तर त्यानंतर रविराज सर म्हणतात, सुमन काळजी करू नकोस, कसलाच विचार करू नकोस आणि अगोदर जेवून घे असं म्हणत आता दोघांनी मिळून सुमन काकूंची समजूत काढलेली असते. या सगळ्यातून सुमन काकूंना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता किचनमध्ये कोणीही नाही. याच संधीचा फायदा घेत प्रिया किचनमध्ये येते. इकडे तिकडे पाहते, तिथे कोणी नाही आणि म्हणूनच ती आता अर्जुनने बनवलेली चॉकलेट्स बाहेर काढते. ती बाउलमध्ये घेते आणि म्हणू लागते, आली मोठी चॉकलेट डे साजरा करणारी. अगं काल ज्याप्रमाणे तुमच्या रोज डेची वाट लावली ना, त्याचप्रमाणे आता तुमच्या चॉकलेट डे चीही वाट लावणार असं म्हणत आता प्रियाने चॉकलेट खायला सुरुवात केलेली. आता प्रिया चॉकलेट अशी काही तोंडात कोंबत असते की खरी चॉकलेट न खाल्ल्याप्रमाणे, परंतु शेवटी प्रिया चॉकलेट खाते, त्यांची चव पाहते आणि अर्जुनच कौतुक करत म्हणते. बाकी अर्जुनने चॉकलेट मसत परंतु आता एका टाईमला सगळी चॉकलेट काही संपत नाहीत. परंतु कोणी तिथे आलं तर आपण रंगे हात पकडल जाऊ आणि म्हणूनच प्रिया आता तो चॉकलेटचा बाऊल पदरा आड घेत तिथून निघून जाते. आणि त्यानंतर अर्जुन हळूच किचनमध्ये येतो, कारण या सगळ्याची चावल अर्जुनला अगोदरच लागलेली असते. अर्जुन किचनमध्ये येतो आणि म्हणू लागतो, थँक यू सो मच तुझ्या या कॉम्प्लिमेंटसाठी, परंतु तन्वी कसा आहे ना, तुझी ही कॉम्प्लिमेंट वेस्टच गेली, कारण तू जी चॉकलेट्स खालीस ती चॉकलेट मी बनवलीच नव्हती, कारण मी माझ्या बायकोसाठी बनवलेली चॉकलेट इथे आहेत असं म्हणत आता अर्जुन फ्रीजमध्ये लपून ठेवलेली चॉकलेट बाहेर काढतो आणि म्हणू लागतो, तू कितीही प्रयत्न केलेस तरी सुद्धा तू आता काहीच करू शकणार नाही, कारण काल ज्यावेळी गुलाबाचा बुके गायब झाला त्याचवेळी मला कळालं की आपल्या घरामध्ये एक उंदीर फिरतोय आणि मग मी ठरवलं की त्या उंदरावर वस ठेवायचं, कारण बायको मला म्हणाली आहे काही झालं तरी त्या उंदराला शिक्षा करायची नाही, पण आज त्याच उंदराने लपून छपून चॉकलेट खाऊन शिक्षा तर स्वतःहूनच उडावून घेतली आहे. मी तर बाबा माझ्या बायकोचं ऐकलं आहे, मी कोणाला शिक्षा केली नाही असं म्हणत आता अर्जुन सायलीसाठी बनवलेली खास चॉकलेट हातात घेतो आणि शेवटी प्रियाचा प्लॅन उद्ध्वस्त केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. आता सायली संध्याकाळी घरी आलेली असते. आता घरी येताच सायलीला खूप भूक लागलेली असते आणि जेवणाची वेळही आलेली असते. सायली आवाज देत म्हणते, नवरोबा जेवण तयार आहे का, मला खूप भूक लागली आहे, प्लीज जेवण मिळेल का. अर्जुन म्हणतो, हो आणतो, पण त्या अगोदर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सायली म्हणते, काय सरप्राईज. आता प्रिया मात्र हसता असते. तर आता अर्जुन म्हणतो, हो तिकडे बघ असं म्हणत आता अर्जुन सायलीसाठी खूप छान प्लेट डेकोरेशन करतो आणि त्यामध्ये त्याने बनवलेली चॉकलेट ठेवत सायली समोर घेऊन येत म्हणतो, हॅपी चॉकलेट डे बायको. तर आता ते पाहत सायली म्हणते, हे काय आहे. तर अर्जुन म्हणतो, खास तुझ्यासाठी मी स्वतःच्या हाताने
चॉकलेट्स बनवली आहेत. सायली म्हणते, काय ही चॉकलेट तुम्ही माझ्यासाठी बनवली आहेत? आता सायलीचे डोळे पाणावतात, कारण अर्जुनने आपल्यासाठी जे काही केलेलं असतं ते सायलीसाठी खूप अनमोल असतं. सायली खुश होते आणि कल्पनाताईंकडे पाहते, तर कल्पनाताई होकार देत म्हणतात की हो, हे अर्जुननेच केलं आहे. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, हे काय आहे? मी तर अर्जुनने सायलीसाठी बनवलेली सगळी चॉकलेट संपवली आहेत. मग ही चॉकलेट कुठून आली? तर आता अस्मिता म्हणू लागते, अर्जुन, एखाद चॉकलेट आम्हाला सुद्धा मिळू शकतं का? अर्जुन, दे ना. तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई, तुझ्यासाठी बनवलेली चॉकलेट फ्रीजमध्ये आहेत. ही चॉकलेट माझ्या बायकोसाठी बनवली आहे. अस्मिता म्हणते, नाही, नको, मला यातलंच चॉकलेट हवं आहे. प्लीज दे ना. परंतु अर्जुन म्हणतो, मम्मा, हिला समजाव ना. आता कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, आता थोडी मस्करी करत असते. तर अर्जुन म्हणतो, बायको, ही चॉकलेट खास तुझ्यासाठीच आहेत. आता प्रिया हे सगळं पाहत असते. तर अर्जुन प्रियाकडे पाहत मनाशीच म्हणतो, काय मग तन्वी, आमचा चॉकलेट डे स्पॉइल करायला निघाली होतीस ना? मग आता बघ, पुढचे 4 दिवस तुझी बोलती कशी बंद होते. तुला साधं बोलायला येतं का ते तरी बघ. तर आता कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, बघ कशी झालीये चॉकलेट. तर त्यानंतर कल्पनाताई प्रियाला आवाज देतात आणि म्हणतात, तन्वी, तू सुद्धा एखाद चॉकलेट खाल्लं तरी काहीच हरकत नाही. आता प्रिया रागानेच काहीतरी बोलायला येते, परंतु प्रियाला बोलताच येत नसतं. प्रिया बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु शब्द काही खुटत नसतात. आता हे पाहून अर्जुनला हसायला येत असतं. कल्पनाताई, अस्मिता आणि सायली प्रियाकडे पाहूच लागतात. आता प्रियाला बोलता येत नाही आणि म्हणूनच सायली प्रियाला विचारते, काय झालंय प्रिया, तुला काही त्रास होतोय का? आता प्रिया सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला काही बोलताच येत नसतं. आता अस्मिता प्रियाला म्हणते, काय आतापर्यंत या दोघांच प्रेम पाहून तुझ्या पोटात दुखायचं एवढं माहीत होत आम्हाला, पण आता तुला बोलताही येत नाहीये. असं म्हणत अस्मिताही आता प्रियाची चांगलीच फजिती करते. तर आता प्रिया रागानेच अस्मिताकडे पाहते. प्रियाची झालेली फजिती पाहून अर्जुन म्हणतो, काय झालं तन्वी, अगं बोल ना. परंतु प्रियाला काही बोलता येत नाही आणि प्रिया रागानेच तिथून निघून जाते. तर अर्जुन मनाशीच म्हणतो, किती छान झाले ना. आता पुढचे 2 दिवस या प्रियाची बोलती बंद. म्हणजे मी जे काही चॉकलेटमध्ये औषध टाकलं होतं ते औषध तर कामी आलंय. तर आता सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुन मात्र त्याला तिला काहीच कळू देत नाही. तर कल्पनाई म्हणू लागतात, या तन्वीच नाथ काहीच कळत नाही. बघावं त्यावेळी अशीच वागत असते, किती विचित्र वागते नाही. परंतु जाऊ देत सायली, अग तू बघ चॉकलेट कसं झालंय. तर अर्जुन म्हणतो, बघ चॉकलेट कसं झालंय सांग तर. आता सायली ज्यावेळी चॉकलेट खाऊन पाहते त्यावेळी तिला ते चॉकलेट भरपूर आवडलेलं असतं. सायली कौतुक करत म्हणते, खरंच खूप छान झालंय, खरंच मला चॉकलेट खूप आवडले. माझा विश्वासही बसत नाहीये की हे चॉकलेट तुम्ही बनवलं आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तूच नेहमी म्हणतेस ना, जर बनवताना त्यामध्ये प्रेम असेल तर वस्तू कोणतीही बनवली, कोणताही पदार्थ बनवला तर तो छानच बनतो. मग आज तुझ्यासाठी हा पदार्थ बनवताना त्यामध्ये खूप सार प्रेम होतं आणि म्हणूनच आज ही चॉकलेट खूप छान झाली आहेत. तर सायलीला ती चॉकलेट प्रचंड आवडलेली असतात. आता सायली अर्जुनला म्हणते, एकच मिनिट. असं म्हणत सायलीने अर्जुनसाठी आणलेलं सरप्राईज घेऊन येते आणि ते तर अर्जुनसाठी खास असतं. सायली अर्जुनला म्हणते, हॅप्पी चॉकलेट डे नवरोबा. तर अर्जुन पाहतो आणि तो खुश होत म्हणतो, ही तर माझी फेवरेट चॉकलेट आहेत आणि ही फक्त नवी मुंबईमध्ये एकाच दुकानात मिळतात. म्हणजे तू एवढ्या उन्हात एवढ्या ट्रॅफिकमध्ये नवी मुंबईला ला गेली होतीस. तर सायली, अगं काय गरज होती. तर सायली म्हणते, आपल्या माणसांसाठी कसला आलाय थकवा, कसलं ऊन आणि कसलं ट्रॅफिक. अहो, हे तर मी तुमच्यासाठी दिलेलं सरप्राईज आहे, खाऊन बघा. तर आता सायली स्वतःहूनच अर्जुनला चॉकलेट भरवणार
तर अस्मिता आणि कल्पना ताई पाहत असतात. सायली थोडी लाजते. तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा मला असं वाटते की कोणाला तरी एकमेकांना चॉकलेट भरवायचं आहे. कल्पना ताई म्हणतात, हो ना, मलाही तसंच वाटते. भरवा भरवा असं म्हणत आता कल्पना ताई त्या दोघांनाही चॉकलेट भरवण्याची परवानगी देताच आता अर्जुन लगेच त्याने बनवलेलं चॉकलेट घेतो, सायलीला भरवतो. तर सायलीने अर्जुनच फेवरेट चॉकलेट आणलेलं असतं आणि ती स्वतःच्या हाताने अर्जुनला भरवते. अशा प्रकारे दोघांनी एकमेकांना सरप्राईज देत चॉकलेट डे सेलिब्रेट केलेला असतो. तर आता सायली, अर्जुन या दोघांच प्रेम पाहून कल्पनाताई आणि अस्मिता खूप खुश होतात. तर आता अर्जुन म्हणतो, एक मिनिट असं म्हणत अर्जुनने सायलीसाठी अजून एक सरप्राईज आणलेलं असतं. आता ते सरप्राईज अर्जुन सायलीच्या हातात देतो. सायली विचारते, हे काय? तर अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला ऊन लागतं, दिवसभर ती बाहेर काम करत असते आणि म्हणूनच तिच्यासाठी खास कॅप, गॉगल आणि स्पेशल अशा सनस्क्रीन सुद्धा आहेत आणि बायको उद्यापासून या सनस्क्रीन लावूनच बाहेर पडायचं आहे. आता मात्र सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. अर्जुन बद्दलचा अभिमान असतो. सायली मनाशीच म्हणते, आज एक दिवस मी बाहेर उन्हात काय काम केलं, एका साईटवर काय गेली, तर यांना माझी इतकी काळजी वाटायला लागली की माझ्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टी घेतल्यात, हो ना. तर अर्जुन मनाशीच म्हणतो, काल माझा एक फेवरेट टी शर्ट खराब काय झालं, तर तू माझ्यासाठी हा माझा आवडता अन्नपूर्णा नावाचा खास अपरण घेऊन आलीस. असं म्हणत सायरी, अर्जुन अगदी एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांच्या नजरेत हरून गेलेले असतात आणि मनातच एकमेकांविषयीच प्रेम व्यक्त करत असतात. आता अस्मिता त्या दोघांना भानावर आणते. आता दोघेही भानावर येतात. आता कल्पनाई आणि अस्मिता त्या दोघांकडे पाहून हसू लागतात. अर्जुन लाजतच म्हणतो, जेवण असो म्हणत अर्जुन किचनमध्ये निघून जातो. तर दुसरीकडे मात्र प्रियाची अवस्था खूप बेकार झालेली असते. प्रिया बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला साधं बोलता येत नसतं. ती घाबरून जाते आणि पाणी पिऊन पाहते, परंतु तरीसुद्धा तिचा आवाज काही फुटत नाही. प्रिया म्हणते, मी बोलत राहिले तर आवाज फुटेल का? मला अश्विनलाच फोन करावा लागेल. आणि म्हणूनच आता प्रिया अश्विनशी बोलण्यासाठी अश्विनला फोन करते आणि अश्विनशी बोलण्याचा प्रयत्न करते. परंतु प्रिया काय बोलत आहे हा आवाज अश्विनपर्यंत पोहोचतच नसतो. अश्विन म्हणतो, प्रिया बोल ना, परंतु प्रियाला अश्विनला कसं सांगावं काहीच कळत नसतं, कारण प्रिया जे काही बोलत असते ते अश्विनपर्यंत पोहोचतच नसतं. आता मात्र अश्विन चिडतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी, काय झालंय? तू माझ्याशी बोलण्यासाठी फोन केलायस ना, की माझा आवाज ऐकण्यासाठी? तन्वी, तुला कळतं का मी हॉस्पिटलमध्ये आणि मला आता राऊंडसाठी जायचं आहे. तुला जे काही बोलायचं ते पटकन बोलून घे. आता प्रिया बोलत तर असते, पण तो आवाज अश्विनपर्यंत पोहोचतच नसतो. आता अश्विन अजून चिडतो आणि म्हणू लागतो, तन्वी, तुझं काय चाललं ना, मला काहीच कळत नाही. तुला जर बोलायचं असेल तर बोल ना. अगं, फोन चालू ठेवलायस आणि काहीच बोलत नाहीस. बरं ठीक आहे, नसेल बोलायचं तर नको बोलू. आणि हो, आज खूप पेशंट आहेत, खूप उशीर होणार आणि मला रात्री यायला सुद्धा उशीर होईल. त्यामुळे तू जेवण मागव, पार्सल मागव आणि तुझं जेवण घे, माझ्यासाठी थांबू नकोस. आता प्रिया पुढे काहीतरी बोलेल असं अश्विनला वाटत असतं. प्रिया खरंतर बोलत असते, पण तो आवाज अश्विनपर्यंत पोहोचत नसतो. आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, तुला बोलायचं आहे की नाही? परंतु त्याचवेळी तिथे आता हॉस्पिटलचा स्टाफ येतो आणि अश्विनला आवाज देत म्हणतात, डॉक्टर अश्विन, तुम्हाला डॉक्टर ऋषी बोलवत आहेत. अश्विन म्हणतो, आलो, एकच मिनिट. आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, मी फोन ठेवतोय. असं म्हणत अश्विनने तर फोन ठेवलेला असतो, परंतु प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. प्रिया घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते, माझ्या आवाजाला नक्की काय झालंय? माझा आवाज का फुटत नाहीये? प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली शांतपणे निवांत झोपलेली असते. आता अर्जुन सगळी काम आवडतो
आणि तोही झोपण्यासाठी येतो. आता अर्जुन सायलीकडे पाहतो. सायली शांत झोपलेली असते. तर अर्जुन मनाशीच म्हणतो, बायको, हे मात्र अगदी खरं आहे. तू जे काम करतेस ते खरंच सोपं नाहीये. म्हणजे बघ ना, तू घरची सगळी काम करतेस, मला तर साधा स्वयंपाकही जमत नाही. अगं, तू घरची काम करतेस, मधुभाऊंना भेटायला जातेस, आश्रमातील लोकांना काय हव्य नकोय ते सगळं काही बघतेस, आणि या सगळ्यातूनही तू वेळ काढून माझ्या ऑफिसच्या कामात मदत करतेस. खरंच बायको, तू म्हणजे ना मल्टीटास्किंग आहेस, आणि ते मला कधीच जमणार नाही. मला माहीत आहे, मी हरलो आहे, कारण तुझ्या इतका सुपरस्टार फक्त तूच असू शकतेस. आय लव्ह यू बायको, असं म्हणत अर्जुन आता नकळतच सायली समोर प्रेम व्यक्त करतो, आणि त्यानंतर तोही झोपी जातो. परंतु अर्जुनचा आय लव्ह यू बोलणं हे सायलीने ऐकलेलं असतं. आता अर्जुन झोपताच सायली उठते आणि म्हणू लागते, हो, माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे, अगदी माझंही तुमच्यावर चिवापाड प्रेम आहे. माझ्यासाठी तुम्ही जे काही करता ते सगळं काही मला कळतं. मी तुमच्या कामाची कदर करत नाही असं तुम्हाला वाटते, परंतु मला तुमचा सार्थ अभिमान आहे. अहो, तुम्ही काय काय करता हे आता सध्या मी अनुभवते आहे. तुम्हाला कामासाठी कुठे कुठे जावं लागतं, कोणत्या कोणत्या माणसांना भेटावं लागतं, आणि केससाठी किती कष्ट घ्यावे लागतात, आणि ती जिंकण्यासाठी तितकीच घेत असणारी धडपड, हे सगळं मला कळतं. आणि तरीसुद्धा या सगळ्यातून तुम्ही आश्रम केससाठी देत असणारा वेळ, हे सगळं काही तुम्ही कसं मॅनेज करत होता मला खरंच माहीत नाही, परंतु ते फक्त तुम्हालाच जमू शकतं. बाकी कुठलीही व्यक्ती एवढं सगळं करू शकत नाही. आता तर तुम्ही मधुभाऊप्रमाणे प्रतिमाहत्या आणि रविराज काका यांना न्याय देण्यासाठी लढताय. खरंच तुमचं काम सोपं नाहीये, आणि मी कितीही प्रयत्न केले तरी ते मला जमणारही नाही, कारण ते काम फक्त तुम्हालाच जमू शकतं, मला नाही. आता अर्जुन मागे वळून सायलीकडे पाहणार, परंतु त्यावेळी सायली ही झोपी गेलेली असते. आता सायली आणि अर्जुन दोघेही सोपी जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली तिची काम करत असते. अर्जुन तिच्या हातातील कापड काढून घेतो आणि म्हणतो, तू काय करतेस, ही काम माझी आहेत ना, मग मीच करणार. आता अर्जुन त्या कापडाला घडी घालून ठेवत असतो आणि म्हणतो, बघ, असं 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 केलं की झालं. पण अर्जुनला काही घडी घालता आलेली नसते. तर सायली म्हणते, आता समजलं मी काय करत होते. असं म्हणत सायली अर्जुनला म्हणते, द्या इकडे, मी दाखवते तुम्हाला घडी कशी घालायची असते. अर्जुन म्हणतो, नाही, नको, तुझी मदतच नको, कारण आता मदत करशील आणि मग बोलून दाखवशील की मी तुम्हाला मदत केली होती, त्यापेक्षा नकोच. सायली म्हणते, मी फक्त घडी कशी घालायची हे तुम्हाला दाखवते, असं म्हणत आता सायली अर्जुनच्या हातात येईल, तो कापड खेचून घेतील. तर अर्जुन म्हणतो, काही नको, मी करेन. तर सायली म्हणते, मी एकदा दाखवते, बाकी कापडांच्या घड्यात तुम्हीच घाला. अर्जुन म्हणतो, मला येतं. असं म्हणत अर्जुन पुन्हा एकदा घडी घालून दाखवतो, परंतु पुन्हा एकदा घडी विस्कटली जाते. सायली हसतच म्हणते, कुठल्याही कापडाच्या घड्या या चापून चोपूनच घालाव्या लागतात, अगदी संसाराच्या सुद्धा. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर आता त्या कापडाची एक बाजू दाखवत सायली म्हणते, ही बाजू म्हणजे प्रेम, आणि दुसरी बाजू म्हणजे एकमेकांमधील आदर, आणि तिसरी बाजू म्हणजे एकमेकांमधील संवाद, आणि चौथी बाजू म्हणजेच एकमेकांबद्दल असणारी काळजी. आणि या चारही बाजू जर एकत्र आल्या आणि व्यवस्थित घडी बसली तरच संसाराची घडी सुद्धा अगदी व्यवस्थित असते. आता मात्र अर्जुनला संसाराची घडी कशी असावी हे सायलीने शिकवलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता साक्षी हातात चाकू घेते, ती टेबलवर आपटतच म्हणते, सचिनची बायको फक्त मीच आजची रात्र चगून घे. अस्मिता सुभेदार. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता सायली अर्जुनला म्हणते, काय चाललंय तुमचं? तर अर्जुन म्हणतो, उद्या प्रॉमिस डे आहे, माहीत आहे ना, असं म्हणून त्या दोघांची चर्चा चालू असते. तर इकडे आता साक्षी सुभेदारांच्या घरात पोहोचलेली असते. आता साक्षी पाहते तर तिथे सचिन आणि अस्मिताचा फोटो असतो. आता मात्र साक्षीचा राग अनावर होतो आणि साक्षी
उशीने गळा दाबत अस्मिताला मारण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच वेळी अस्मिता उशी बाजूला ला करते आणि मोठ्यानेच ओरडत म्हणते, वाचवा. आता हा आवाज सायली, अर्जुन पर्यंत पोहोचलेला असतो. सायली म्हणते, अस्मिता ताई आता मात्र सायली आणि अर्जुन अस्मिताला वाचवत साक्षीला रंगे हात पकडू शकतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.